श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रंगांचा सण, उत्सवाचा सण म्हणजेच आपली लाडकी होळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. 2026ची ही होळी नेहमीसारखी नाही आहे. यावर्षी 2 मार्चला होळी आहे की 3 मार्चला? पूजा कधी करावी आणि चंद्रग्रहणाचा यावर काय परिणाम होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर या दिवशी सर्वात महत्त्वाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय जर आपण केला तर आपलं नशीब चमकून उठेल, पैसाच पैसा येईल, शत्रू संपेल, दुःख दारिद्र्य दूर होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे. अनेक ठिकाणी 2 मार्चलाच होळीची तयारी केली जाईल. मात्र 3 मार्चला दुपारी चंद्रग्रहण असल्याने 2 मार्चची रात्री ग्रहणाच्या सूतक काळाची सुरुवात मानली जाईल. त्यामुळे पूजेच्या वेळा नीट पाळणे गरजेचे आहे. होळी का साजरी करतो तर ही गोष्ट आहे भक्त प्रल्हाद आणि त्यांची आत्या होलिका यांची. भगवान विष्णूंचा परम भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेला अग्नीत बसवण्यात आले, कारण तिला अग्नीपासून वाचण्याचे वरदान होते. पण सत्याचा विजय झाला. होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. म्हणूनच आपण वाईट विचारांचे दहन करण्यासाठी होळी पेटवतो. 2 मार्चच्या रात्री होळी साजरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. घराची स्वच्छता करा, दारात रांगोळी काढा, होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करा. कोणाशीही वाद घालू नका. पांढऱ्या वस्तू दान करणे टाळा, कारण चंद्रग्रहणाचे सावट जवळ असते. कोणाकडे उधार उसने पैसे घेऊ नका. होळी पेटवणे किंवा होलिका दहन हे केवळ लाकडे जाळणे नसून ती एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. 2026 मध्ये होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असल्यामुळे यावर्षी होळी पेटवताना काही प्रमुख चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. 2026 मध्ये 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. ग्रहण काळात किंवा भद्रा काळात होळी पेटवणे अशुभ मानले जाते. ग्रहण सुटण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळी 6:47 च्या आधी घाईघाईत होळी पेटवू नका. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून आणि घराचे शुद्धीकरण केल्यावरच रात्री 8 नंतर होळी प्रज्वलित करावी. प्लॅस्टिक, रबर, जुन्या चपला किंवा घरातील कचरा होळीत टाकू नका. यामुळे केवळ प्रदूषण होतं नाही तर नकारात्मकता वाढते. होळीसाठी केवळ गौऱ्या, कापूर, तूप, कोरडी लाकडे, एरंड, आंबा यांचा वापर करा. गौऱ्यांचा वापर केल्याने वातावरणातील जंतू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. होळीसाठी हिरवीगार जिवंत झाडे तोडून आणू नका. ते निसर्गाच्या आणि शास्त्राच्या विरुद्ध आहे. वाळलेली लाकडे आणि कापून पडलेल्या फांद्यांचा वापर करा. शक्य असल्यास जास्तीत जास्त गौऱ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करा. होळीची पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करून चुकूनही उभे राहू नका. पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. या दिशा देवांच्या आणि सकारात्मक ऊर्जेच्या मानल्या जातात. अनेक लोक फक्त लांबून नमस्कार करतात किंवा उलट्या दिशेने फिरतात. होळीला प्रदक्षिणा घालताना नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरावे. किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्यातील वाईट विचार जळून जावेत अशी प्रार्थना करा. होळीत शिळे अन्न किंवा उष्टी पदार्थ टाकू नका. होळीला पुरणपोळी, श्रीफळ आणि डाळ तांदूळ यांचा नैवेद्य अर्पण करा. अर्पण केलेला नारळ नंतर प्रसाद म्हणून वाटणे खूप शुभ मानले जाते. होळी पेटवताना मनात राग, मत्सर किंवा कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका. तसेच होळीच्या ठिकाणी ओरडणे किंवा भांडण करणे टाळा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करा. यामुळे प्रल्हादासारखी ईश्वर कृपा तुमच्यावरती राहते. 2026 मधील हे पहिलेच चंद्रग्रहण असेल, ज्याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. खग्रास म्हणजे जेव्हा पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते, ज्यामुळे चंद्र तांबूस रंगाचा दिसू लागतो, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात. हे ग्रहण मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी साजरे केले जाईल. ग्रहण स्पर्शाची सुरुवात ही दुपारी 3:30 होईल. ग्रहणाचा मध्य हा संध्याकाळी 5:04 होईल आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे समाप्ती
ही संध्याकाळी 6:47 होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. मात्र ग्रहणाची सुरुवात दुपारी होत असल्याने भारताच्या बहुतांश भागात चंद्रोदय होण्यापूर्वीच ग्रहण सुरू झालेले असेल. जेव्हा संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा तो ग्रहणाच्या स्थितीतच पाहायला मिळेल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे सूतकाचा प्रारंभ हा 3 मार्च 2026 रोजी सकाळी साधारण 6:30 पासून समाप्ती ही संध्याकाळी 6:47 होणार आहे. ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्यामध्ये सूतक काळात आणि ग्रहण काळात भोजन करणे टाळावे. लहान मुले, वयोवृद्ध, आजारी व्यक्तींना सूट असते. घरात असलेल्या शिजवलेल्या अन्नात किंवा दुधात तुळशीची पाने टाकून ठेवावीत, जेणेकरून ते अन्न दूषित होणार नाही. ग्रहण काळात मंत्रांचा जप करा. कुलदेवीच्या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून गरजू व्यक्तींना पांढरे पदार्थ, तांदूळ, साखर किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये आणि धारदार वस्तूंचा, कात्री, चाकू यांचा वापर टाळावा. यावर्षी होलिका दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. होलिका दहन संध्याकाळी 6:47 नंतरच करणे योग्य ठरेल. ग्रहण सुटल्यानंतर घर आणि स्वतःचे शुद्धीकरण करून मगच आपल्याला आपली पूजा जी आहे तर ती करायची आहे. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं या दिवशी कोणत्या 3 भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाही आहे. ह्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. आता चला जाणून घेऊया या कोणत्या भाज्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे वांगी. होळीच्या दिवशी वांगी खाणे वर्ज्य मानले जाते. शास्त्रानुसार वांगी ही तामसिक अन्नामध्ये मोडते. तसेच अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी वांग्याची भाजी बनवणे अशुभ मानले जाते. या दिवशी सात्विक आहार घेणे आरोग्यासाठी आणि मनाच्या शांततेसाठी उत्तम असते. त्यानंतर पुढची जी भाजी आहे ते म्हणजे मेथी आणि पालक. तुम्ही म्हणाल पालेभाज्या तर आरोग्यासाठी चांगल्या असतात, मग होळीला का नको? याचे कारण असे आहे, होळीच्या काळात ऋतू बदलत असतो. वसंत ऋतूच्या आगमनामुळे पालेभाज्यांवर बारीक कीड असण्याची शक्यता असते. तसेच काही धार्मिक समजुतीनुसार होळीच्या दिवशी हिरव्या पालेभाज्या तोडणे किंवा चिरणे टाळले जाते, त्यामुळे ह्या भाज्या खाऊ नये. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कांदा, लसूण. जरी या भाज्या आपण रोज खातो तरी होळी हा एक पवित्र सण आहे. या दिवशी घरामध्ये होलिका दहन आणि पूजा केली जाते. त्यामुळे अन्नामध्ये कांदा आणि लसणाचा अतिवापर टाळावा. शक्य असल्यास या दिवशी पूर्णपणे सात्विक आणि विना कांदा लसूण जेवण बनवावे, जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. मग या दिवशी काय खावे? या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी, वरण भात, गुळाचे पदार्थ खाणे अत्यंत शुभ मानले जाते. हे पदार्थ केवळ चविष्टच नाही तर ते पचायलाही हलके असतात. या होळीला काही गोष्ट लक्षात ठेवा. आपला सण हा आनंदाने साजरा करा आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व जर नियमांचं आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. चालेल, ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री श्री